पुवार विलेजमधल्या या नेयार नदीमधून फिरत असताना माझ्या मागे आता हा माझा मित्र आहे. इज अ ड्रायव्हिंग दिस बोट आणि हा इथला लोकल मुलगा आहे, एज्युकेटेड आहे या. आणि पण त्यांनी या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये खंत देखील अशी व्यक्त केली की लवकरच ह्या एरियापासून 14 किलोमीटर अंतरापासून पुढे अदानी उद्योग समूहाचा एक अद्ययावत असं पोर्ट या ठिकाणी बनतं आहे. आणि गव्हर्नमेंटनी, पण ह्याआधी इथे काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, CPM विरोधी पक्षामध्ये होते. CPMवाल्यांनी त्या पोर्टला विरोध केला त्यावेळी विरोधी पक्ष असताना, आणि आता पुन्हा ते सत्तेमध्ये आले. काँग्रेसला विरोध करून आता CPMची सत्ता आहे या ठिकाणी. पण हे होत असताना आता माझ्या मित्रांनी एक खंत व्यक्त केली. अँड ही सेड दॅट इट्स अ फनिएस्ट थिंग दॅट CPM इज ऑल्सो सपोर्टिंग टू अदानी. दे कम टुगेदर फॉर दॅट पोर्ट. पण या पोर्टमुळं काय होणार आहे तर आता आपण ही नदी बघतोय, इथलं हे जे काय आता उद्योगधंदे वगैरे चालू आहेत त्याच्यावर, या टुरिझमवर, हे बोटिंग असेल, या सगळ्या गोष्टी, हा एवढा सुंदर एरिया आहे की याच्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. इथल्या 95% लोकांचा उपजीविकेचं साधन, इथल्या 95% लोकांचं उपजीविकेचं साधन इथली मासेमारी आहे आणि हे टुरिझम आहे. पण जर उद्या सकाळ हा पोर्ट जर झाला, शिप बिल्डिंगचा पोर्ट तयार झाला या ठिकाणी, तर हे जेवढं आम्हाला ही आता बॅक रिव्हर दिसतं आहे किंवा बॅक वॉटर दिसतं आहे, हे सगळं बॅक वॉटर या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहे. म्हणजे हा पूर्ण एरिया डॅमेज होणार आहे. इथली नॅचरल ब्युटी, फ्लोरा अँड फौना या ठिकाणी डॅमेज होणार आहे. इथल्या लोकांचे हे उद्योग, मासेमारी, मच्छीमारी असेल, आणि बहुसंख्य लोक इथे या ठिकाणी, जरी केरळ आपण म्हणतो की इट्स अ लिटरेट सिटी, लिटरेट स्टेट, देशामधलं सगळ्यात जास्त शिक्षितांचं प्रमाण आहे केरळामध्ये, पण इथल्या भागामधली जी लोकं आहेत ती बऱ्यापैकी अशिक्षित आहेत. आणि त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने सगळीकडेच होतं की वेगवेगळे उद्योगधंदे येतात आणि मोठमोठे प्रोजेक्ट येतात, अशावेळी इथल्या स्थानिकांच्या तोंडाला पानं पुसली जातात. ती खंत या माझ्या मित्रांनी या ठिकाणी व्यक्त केली की भविष्यामध्ये हे जर पोर्ट झालं तर आमचे उद्योगधंदे नष्ट होणार आहेत आणि देश अडानीलाच विकायला काढला आहे की काय, इथपर्यंत शंका देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. म्हणजे आपण आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये पण आपण ज्या पद्धतीने या भांडवलशाहीला किंवा या फॅसिझमला विरोध करतो, पूर्ण देशामध्ये परिस्थिती त्याच पद्धतीची आहे. तिथल्या स्थानिकांच्या उद्योगधंद्यांवर आघात करणारी आहे. म्हणजे भांडवलशाही येते आणि मग लोकशाही धोक्यामध्ये कशी येते याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या केरळामध्ये देखील मला दुर्दैवाने बघायला भेटलं. आणि बघूयात, लेट्स वी होप की इथल्या लोकांना त्यांची हक्काची लढाई लढता येईल आणि त्यांचे उद्योगधंदे या ठिकाणी, हा प्रोजेक्ट जरी आला तरी त्यांना वाचवण्याची या ठिकाणी, कारण केरळाला काय म्हटलं जातं, गॉड्स ओन लँड, आणि ही देवभूमी आहे. आणि या देवभूमीमध्ये आणि या केरळासारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या राज्याची जर अशी परिस्थिती असेल तर मग देशामध्ये आता पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल न बोललेलंच बरं.